मुंबईमध्ये आता अटक केलेल्या दहशतवाद्यांचा प्लॅन आता समोर आलाय। वांद्रे गरीबनगर कारवाईचा त्यांना बदला घ्यायचा होता अशी माहिती आता समोर आली आहे। तोडकामाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हल्ल्याचा कट आखल्याचं सुद्धा समोर आलंय। दिल्ली पोलिसांनी तपास केला असता या तपासातून ही धक्कादायक माहिती उघडकीला आली आहे। गरीबनगर परिसराची रेकी केल्याचं सुद्धा समोर आलंय। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्ताचे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा त्यांनी काढलेले होते। हे फोटो आणि व्हिडिओ हे पाकिस्तानी हँडलर्सला पाठवले गेल्याची सुद्धा माहिती मिळते। हँडलर्स सोबतचे चॅट्स आणि व्हॉइस नोट्स हे सुद्धा आढळलेले आहेत। वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर परिसरातील अवैध मशिदीवरील तोडकामाचा बदला घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता। यासाठी पद्धतशीर आखणी सुद्धा करण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या तपासातून उघड केली आहे। दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गरीबनगर परिसराची रेकी करून तिथल्या पोलीस बंदोबस्ताचे व्हिडिओ आणि छायाचित्र पाकिस्तानमधली त्यांच्या हँडलर्सला पाठवलेले होते। कारवाई दरम्यान तैनात असलेले पोलीस कर्मचारी तसंच काही नागरिक त्यांच्या टार्गेटवर होते। तपासात हा कट पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI, पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टी यावर खान आणि त्याचबरोबर अंडरवर्ल्डशी संबंधित मुन्ना झिंगाडा यांनी रचल्याचं समोर आलंय। मात्र झिंगाडा हा छोटा शकीलचा निकटवर्तीय मानला जातोय। तर कोण आहे हा मुन्ना झिंगाडा आपण पाहूयात ग्राफिक्स मधून। या मुन्ना झिंगाडाचं पूर्ण नाव आहे सय्यद मुझक्किर मुदस्सर हुसेन। मूळचा मुंबईच्या जोगेश्वरी भागातला हा रहिवासी आहे। डी कंपनीचा चर्सी आणि दहशतवाद्यांचा हँडलर आहे। दाऊद आणि छोटा शकीलचा अत्यंत विश्वासू शार्प शूटर आहे। पाकिस्तानच्या कराचीमधून कार्यरत असल्याचा संशय आहे। 2000 साली बँकॉकमध्ये छोटा राजनवर हल्ला झाला होता। दाऊदच्या सांगण्यावरून त्यानं हल्ला केला होता अशी माहिती समोर आली आहे। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबत त्याचे संबंध आहेत। ISIच्या मदतीने देशात दहशतवादी कारवायांचं नेटवर्क तो चालवतो। मुंबईसह देशभरात खून, खंडणी, गँगवॉरचे 70हून अधिक गुन्हे सुद्धा त्याच्यावर दाखल आहेत।